हे कमर्शियल सरकार आहे, जसं यांनी सांगितलं हे शेटजींचं सरकार आहे. तर त्यांना गोल्फ कोर्स नको आहे, त्यांना हेल्थ केअर हवं आहे, त्यांना तिकडे पार्क त्यांच्यासाठी आपल्याला रुग्णालय हवं आहे की गोल्फ कोर्ट हवं आहे. खांद्यावर घेऊन नाचायची पण तयारी आहे, पण मुलुंडला चांगलं करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी. ही जमीन नागरिकांची, मग निर्णय उद्योगपतींसाठी का? मुलुंड डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर प्रस्थापित गोल्फ कोर्सला नागरिकांचा जोरदार विरोध. आरोग्य सुविधा दयनीय स्थितीत असताना महापालिकेने करोडो रुपयांचा गोल्फ कोर्स मंजूर केल्याने संतापाची लाट. रुग्णालय, क्रीडा संकुल, शाळा, महाविद्यालय उभारण्याची मागणी करत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मुलुंडकरांचे मुलुंड पूर्व रेल्वे स्टेशन येथे आंदोलन. सामान्य माणसाला न परवडणाऱ्या या लक्झरी प्रकल्पाचा नेमका उद्देश काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. मुळातच हे जे बिल्डर धार्जिन सरकार आहे भाजपचं, त्यांनी मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडवरती गोल्फ कोर्स हा प्रस्तावित केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे हे निदर्शनं करण्यात येत आहेत. मुळातच गोल्फ हा किती लोक गोल्फ खेळतात आणि किती लोकांना गोल्फची माहिती आहे हाच प्रश्न आहे. सर्वसामान्य लोक यांना गोल्फपेक्षा एखादं पार्क असतं, हॉस्पिटल असतं तर ते जास्त उचित झालं असतं आणि ते जर केलं असतं तर त्याच्या स्वागताचे बॅनर शिवसेना पक्षातर्फे आम्ही सर्वात पहिले लावले असते. परंतु केवळ आणि केवळ आपल्या मित्रांचा म्हणजेच बिल्डरांचा फायदा होण्यासाठी त्यांचे जे तिकडे प्रोजेक्ट येणार आहेत मागे, या जागेच्या मागे प्रचंड मोठी जागा आहे, त्यांचे उद्या तिकडे उत्तुंग ज्या इमारती उभ्या राहणार आहेत त्यांचा फायदा करण्यासाठी इकडच्या लोकप्रतिनिधींनी जवळजवळ ती सुपारीच घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी इकडे गोल्फ कोर्स आणलेला आहे. आमचे खासदार सन्माननीय संजय भाऊ पाटील यांनी तिकडे एखादं हॉस्पिटल, एम्सच्या धर्तीवरती हॉस्पिटल खोलावं अशी मागणी केली होती. परंतु या सरकारला त्याचं काही पडलेलं नाही. त्यांना फक्त आणि फक्त हे कमर्शियल सरकार आहे, जसं यांनी सांगितलं हे शेटजींचं सरकार आहे. तर त्यांनी तिकडे गोल्फ आणलेला आहे आणि तुम्ही जर सर्वसामान्य मुलुंडकरांना विचाराल तर त्यांना गोल्फ कोर्स नको आहे, त्यांना हेल्थ केअर हवं आहे, त्यांना तिकडे पार्क हवं. शिवसेना प्रत्येक गोष्टीसाठी अग्रेसर आहेच, होती आणि राहील. आता तुम्ही बघितलं मुलुंडमध्ये PAP प्रकल्प आला, धारावीचा प्रकल्प आला, कबूतरखाने आले, कुत्र्यांचं शेल्टर आले. आता मला सांगा, धारावीमध्ये लाख घरं बनणार आहेत, PAP मध्ये 7,000ची 10,000 घरं बनणार आहेत. आता ह्या सगळ्या लोकांना जर रुग्णालयाची गरज भासली, आज आपल्याकडे गव्हर्नमेंटचं 2 रुग्णालय होती, एक मुलुंड पूर्वेला सावरकर हॉस्पिटल आहे, मुलुंड पश्चिमेला अग्रवाल हॉस्पिटल आहे. आज तुम्ही बघितलं ना तर साधी कावीळ झाली तरी ते लोक सायन हॉस्पिटलला पाठवतात. मग जर आपली लोकसंख्या जर एवढी वाढत चालली आहे, समजा 2 लाखाच्या घरात जर लोकसंख्या वाढत जाते, तर त्यांच्यासाठी आपल्याला रुग्णालय हवं आहे की गोल्फ कोर्ट हवं आहे? मला हाच सरकारला प्रश्न विचारायचा आहे आणि मला लोकांना निवेदन पण हेच करायचं आहे. लोक नेहमी चुका काय करतात, आमदार हा बाहेरचे निवडतात, तो स्थानिक निवडत नाहीत. त्याचा लोकांना हा त्रास आहे. जर स्थानिक मुलुंडचा स्थानिक जर आमदार असता तर त्याला त्या मुलुंडबद्दल एक कळकळ असती, एक आपुलकी असती आणि मुलुंड किती सुंदर दिसेल याच्यासाठी प्रयत्न केला असता. जागोजागी वेळोवेळी जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा शिवसेना हा पक्ष या अशा गोष्टींसाठी नक्कीच विरोध करेल आणि चांगल्या गोष्टींसाठी नेहमीच आम्ही त्यांचं सहकार्य करू. जसं सागरने सांगितलं, त्यांना खांद्यावर घेऊन नाचायची पण तयारी आहे, पण मुलुंडला चांगलं करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी.